भाजपच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांना अश्लील मेसेज आणि त्रासदायक कॉल करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। अश्लील मेसेज करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे। महाराष्ट्र नोडल सायबर पोलिसांनी ही कारवाई केली। अमोल काळे असे या 25 वर्षीय आरोपीचं नाव आहे। पुण्यातील भोसरी परिसरातून या आरोपीला अटक करण्यात आली आहे। आरोपी काळे हा गेल्या काही दिवसांपासून पंकजा मुंडे यांना कॉल आणि मेसेजेसद्वारे त्रास देत होता। अखेर मुंबईतील नरिमन पॉइंट येथील महाराष्ट्र भाजप कार्यालयातील सोशल मीडिया समन्वयक निखिल भामरे यांनी तक्रार दाखल केली। भामरेंच्या तक्रारीनंतर पोलिसांनी कलम 78 आणि 79 अंतर्गत माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या संबंधित तरतुदींसह FIR नोंदवला। त्यानंतर पोलिसांनी आरोपी काळेचं मोबाईलचं लोकेशन शोधून काढलं। ते पुण्यातील भोसरीत असल्याची माहिती समोर आली। सायबर पोलिसांनी पुण्यातील भोसरी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने काळेला ताब्यात घेतलं। पोलिसी खाक्यात दाखवताच आरोपी अमोल काळे याने आपणच मुंडे यांना अश्लील मेसेज आणि कॉल करत असल्याचं कबूल केलं। यानंतर त्याला अटक केली आणि मुंबईला आणण्यात आलं। अमोल काळेला न्यायालयात हजर करण्यात आलं। न्यायालयाने त्याला 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपी हा विद्यार्थी आहे। विशेष म्हणजे बीड जिल्ह्यातील परळी येथील तो रहिवासी आहे। त्यामुळे आता पोलीस अश्लील मेसेज करण्यामागचा आरोपीचा उद्देश काय होता हे तपासत असून तपासात काय समोर येतंय हे पाहावं लागणार आहे। तुम्हाला या संबंधित काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करायला विसरू नका।